अभी क्यों नहीं निर्णय हो रहा? आज महाराष्ट्र सरकार ने इधर मुख्यमंत्री लाड़की योजना निकाली। मैं बोलता हूँ वो योजना रद्द करो और मुख्यमंत्री लाड़की बहन योजना है, उसकी जो बेटी है उसकी रक्षा करो, उसकी योजना निकालो। या आहेत बदलापूरमधील नागरिकांच्या संतप्त प्रक्रिया। एकीकडे सरकारची लाडकी बहीण योजना सुरू आहे, तर दुसरीकडे ठाण्यातील बदलापूर या उपनगरामधील आदर्श या शाळेत शिकणाऱ्या 2 अंदाजे 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली। या अत्याचाराच्या विरोधात सामान्य बदलापूरकर रस्त्यावर उतरलेत। तक्रार करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं संतप्त बदलापूरकरांनी तब्बल 6 ते 7 तास लोकल सेवा बंद पाडली। ए आई, मला ना सूच्या जागेवरती मुंग्या चावत आहेत। हे वाक्य एका 3 वर्ष 8 महिन्याच्या मुलीचं। आईने दवाखान्यात नेल्यानंतर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं। बदलापूरच्या या शाळेचं नाव आदर्श महाविद्यालय। शाळेचे ट्रस्टी अर्थातच ऑब्व्हियसली भाजपचे पदाधिकारी नेते। आरोपी हा हिस्ट्री शीटर असल्याची माहिती मिळते, मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पीडित आहेत। आरोपीचा हिंस्रपणा इतका भयानक आहे की पीडित चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली। इतकी जुनी आणि कधी काळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भूषवलेली संस्था असूनही संस्थेत साधे सीसीटीव्ही काम करत नाहीत। संबंधित मुलीचं मेडिकल पालकांनी करून घेतलं। शाळेने तक्रार करूनही तोंड बंद ठेवलं होतं। हा काय प्रकार आहे? माणुसकीपणाची लाज वाटायला हवी। निघृण, पाशवी आणि अमानवी। बाकी डिटेल्स आहेत त्यांच्याकडे। माझ्या चिमुरड्या बाहुलीच्या नातेवाईकांनी जर परवानगी दिली तर त्यांच्या बाजूने सगळा कायदेशीर भाग आम्ही निशुल्क बघूत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत। पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा। पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते ॲडव्होकेट जयेश वाणी या संदर्भात सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट अक्षरशः अंगावर शहारे आणणारी आहे। संबंधित शाळा ही भाजपच्या नेत्यांशी संबंधित असल्याचं वाणी यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। सकाळपासून मध्य रेल्वेवरील लोकल सेवा बंद असल्यानं त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली। अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्याचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारं आहे आणि म्हणूनच बदलापूरचे नागरिक संतापले आहेत। या घटनेचं राजकारण होऊ नये असं राजकीय नेत्यांना वाटतंय, तर कारवाई दिरंगाई झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे की असे बुद्धीचे लोकांना, असे विचारधाराचे लोकांना की लहान मुलांना, लहान बाळांना सुद्धा ते सोडत नाहीये। कालचंच आहे, काल रक्षाबंधन झाली, मी स्वतः पोस्ट केलं की सगळे भावांनी ज्या हातावर आम्ही राखी बांधतोय त्या हातांनी महिलांची आपण रक्षा केली पाहिजे, नाही की त्या महिलांवर आपण अत्याचार केला पाहिजे। मला नाही वाटते, मनाला खूप वेदना होतात आहे, कारण लहान लहान मुलांसोबत असे विचारधाराचे लोक जेव्हा असं कृत्य करतात तर मला असं वाटते कायदा असा बनला पाहिजे की त्यांना कायद्याची भीती हे परमनंट त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे आणि असे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भर चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे, एवढी विनंती मी नक्की करेन, कारण खूप वेदना होता एक महिला म्हणून, एक आई म्हणून। बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार। बदलापुरात शाळेत 4 वर्षीय 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे। मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या परिवारावर काय संकट कोसळलं असेल याची कल्पना मी करू शकते। ही कल्पना मला आहे। या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही। शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मुलींवर अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्यात आलेला आहे। सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितलेली आहे। उघडलेला हा प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे। संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे। आरोपी विरोधात पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना आम्ही सहकार्य केले असे शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे।
सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. जेव्हा पीडित मुलींचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथील महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं. पालकांनी जेव्हा या संदर्भात आवाज उठवला तेव्हा वरिष्ठांनी पोलीस अधिकाऱ्याची बदली कंट्रोल रूमला केली. पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यात शाळेचं व्यवस्थापन सपशेल फेल ठरल्याचं पालकांचं म्हणणं आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी होते, तर सरकार म्हणतंय यातील दोषींना सोडणार नाही. आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बदलापूरचं हे प्रकरण संतापजनक आहेच, पण हा संताप एवढ्यावर थांबणार नाही. सरकार, पोलीस आणि त्याचबरोबर शाळेच्या व्यवस्थापनाकडून मुलांच्या सुरक्षतेसाठी काही ठोस झालं तरच हा उद्रेक शांत होईल, अन्यथा हे लोण महाराष्ट्रभर पसरायला वेळ लागणार नाही.